ऐसा कोई सगा नाही जिसे डोनाल्ड ट्रम्पने ठगा नाही. सोडा आपल्यासाठी तर टॅरिफ म्हणजे नेमकं काय ते इम्पॉर्टंट आहे. तर एका एक्झाम्पलनी समजून घेऊ की समजा भारत 100 रुपयाची एक वस्तू अमेरिकेला विकतोय. तर त्या बदल्यात भारताला 100 रुपये तर मिळतील. ऑब्व्हियसली तो जो ट्रेड आहे तो डॉलरमध्ये होणार, पण रुपयामध्ये भारताला 100 रुपये मिळाले. आता जर टॅरिफ लावलं 25%, तर झालं काय की तीच वस्तू जी अमेरिकेत जी 100 रुपयाला विकत होती ती आता 125 रुपयाला विकत आहे. भारताला किती मिळत आहे? इथं 100 रुपये मिळत आहे. मग फरक काय पडला? आधी पण 100 रुपये, आता पण 100 रुपये. होतोय काय की हे जे एक्स्ट्रा 25 रुपये आहेत ते जात आहे अमेरिका सरकारला. पण त्यामुळे अमेरिकेमध्ये भारताची वस्तू ही महाग होत आहे. या कारणामुळे भारताची जी वस्तू आहे त्याबद्दल अमेरिकेमध्ये एक डिस्करेजमेंट येणार आणि ती कमी विकल्या जाईल. सोपा दुसरा एक एक्झाम्पल घेऊ हार्ले डेव्हिडसनचा. भारतामध्ये अमेरिकेची हार्ले डेव्हिडसन येते, त्यावर भारत सरकार खूप जास्त टॅरिफ लावतो, म्हणून हार्ले डेव्हिडसनची प्राईस बघा किती जास्त आहे. आता ते जर लावलं नसतं तर हार्ली डेव्हिडसन ऑब्व्हियस आहे की भारतात स्वस्त असतं आणि लोकांनी रॉयल इनफिल्डच्या जागी हार्ली डेव्हिडसन घेतली असती. तर हा फरक पडतो. आता प्रश्न हा पण तुम्हाला पडत असेल की मग अमेरिका डायरेक्ट भारतीय वस्तूवर बॅन का लावत नाही? तर यासाठी ना 2-3 कारण आहेत. पहिलं लक्षात ठेवा की अमेरिका आणि भारत दोन्ही WTOचे मेंबर्स आहेत. त्यामुळे कुठल्या तरी रूल नियमाच्या अंडर ते बांधलेले आहेत. त्यामुळे नॅशनल सिक्युरिटीसारखे कारण दिल्याशिवाय हे डायरेक्ट बॅन तर लावता येत नाही. यासोबत डिप्लोमसी आहे किंवा इकॉनॉमिक इंटरडिपेंडन्स आहे. जसा भारत अमेरिकेवर काहीतरी गोष्टींसाठी डिपेंडंट आहे, अमेरिका भारतावर आहे. आणि त्यासोबतच जर आपण हे बघितलं की भारताचे कोणकोणते सेक्टर्स आहेत, तर ते आहेत काय? सर्वात जास्त ज्यावर परिणाम होईल ते आहेत टेक्स्टाईल आणि फुटवेअर, त्यासोबत लेदर इंडस्ट्री सुद्धा. त्यानंतर थोडा कमी परिणाम होईल ज्वेलरी आहे, प्रिशियस स्टोन्स आहेत आणि ऑटोमोबाईलचे जे कंपोनंट्स आहेत ते. आणि थोडाफार परिणाम हा फार्मा सेक्टरवर सुद्धा होणार आहे.